किल्ला रोड आणि भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागामध्ये भर नागरी वस्तीत आता बिबट्या आलाय आणि लोकांमध्ये एकच भीती पसरलेली आहे। बिबट्यानं या ठिकाणी 3 जणांना गंभीर जखमी केल्याची माहिती मिळते। इथल्या पारिजात इमारतीमध्ये बिबट्या लपून बसलेला आहे। इमारतीच्या किचनमध्ये तो लपलेला आहे। अग्निशमन दल, पोलीस फोर्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारीही उपस्थित झालेत आणि बिबट्याला पकडण्याच्या हालचाली युद्ध पातळीवर सुरू आहेत। गेले 4 तास हा बिबट्या या इमारतीमध्ये लपून बसल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी एक महिला गंभीर जखमी झालेली आहे। त्याला एकूण 3 ते 4 जणांवर हल्ला केल्याची बातमी मिळते। त्याच्यामध्ये एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे। बिबट्या इमारतीमध्ये लपून बसलेला आहे। इमारतीच्या एका घरामध्ये स्वयंपाकघरात लपलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस दल आलेलं आहे। अग्निशमन दलाचे जवानही आहेत आणि त्याचबरोबर वन विभागही दाखल झालेला आहे। तिघांच्या संयुक्त मदतीनं आणि एकत्रित प्रयत्नांनी बिबट्यापर्यंत पोहोचायचा आणि बिबट्याला रेस्क्यू करायचे प्रयत्न सुरू आहेत। बिबट्याला बेशुद्ध करून जाळ्यामध्ये ओढायचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र अजून 4 तास उलटून गेले तरी सुद्धा यात कोणालाच यश आल्याचं पाहायला मिळत नाहीये। खरं दाटीवाटींची जागा आहे, नागरी भाग आहे आणि या ठिकाणी दाटीवाटीनं इमारती आहेत। इथून बिबट्या पसरण्याचे चान्सेस जास्त आहेत। आम्ही सांगायला पाहिजे तुम्हाला। पोलीस दलाच्या सहाय्याने सभी पत्रकार बंधुओं से निवेदन है, शांति बने रखे, शांतता राखा। प्रत्येक जण आपलं आपलं काम करतोय, आपण शांतता राखायची आहे। नागरिकांनी गोंधळ करू नये, शांत राहावं जेणेकरून बिबट्या बिथरणार नाही यासाठी पोलीस सूचना देत आहेत आणि स्थानिक नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करत आहेत। या ठिकाणी पोलीस अग्निशमन दलाच्या मदतीनं इमारतीवर वरच्या मजल्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्यासोबत वन विभागाचे अधिकारी सुद्धा बिबट्याला बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन घेऊन आले। पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न करायला सुरुवात केली आहे। नागरिकांनी गोंधळ घालू नये यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। सभी नागरिकों से तथा पत्रकार बंधुओं से निवेदन है, यहाँ पे बचाव कार्य शुरू है, शांति बनाए रखिए। नागरिकों ने बेवजह यहाँ पे ना रुके, अपने अपने घर निकल जाए, शांति बनाए रखना है। नगर पालिका, पुलिस प्रशासन तथा वन विभाग की तरफ से यहाँ पे रेस्क्यू चल रहा है, शांति बनाए रखिए। या ठिकाणी रेस्क्यू मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि रेस्क्यू प्रक्रियेमध्ये नागरिकांचा त्यांच्या गडबड गोंधळीचा अडथळा होऊ नये, बिबट्यांना बिथरून पळून जाऊ नये यासाठी प्रयत्न पोलीस करतायत। पोलीस, नागरिक आणि रेस्क्यू अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधायचं काम करतायत। आपण पाहू शकतोय नागरिकांना शांत राहायचं आवाहन करून वन विभागाला, अग्निशमन दलाला आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सूचना देऊन त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन पोलीस करतायत आणि पोलीस इथे महत्त्वाची भूमिका बजावतायत। नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे बिबट्याला पाहण्यासाठी आणि बिबट्याला पाहून घाबरलेल्या नागरिकांनी ही गर्दी केली आहे। इमारतीतनं सगळी माणसं आता खाली आल्याचं पाहायला मिळत आहे। इमारतीमध्ये कुणीही नाहीये। बिबट्या इथून कुठेही जाऊ शकतो, कुठूनही उडी घेऊ शकतो आणि म्हणूनच या ठिकाणी सगळ्याच बाजूला, सगळ्याच आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि सगळे नागरिक या ठिकाणी घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत। मोठ्या प्रमाणावर गडबड गोंधळ होतोय आणि त्या ठिकाणी पोलीस शांतता राखायचं काम करतायत, शांतता राखावी असं आवाहन करतायत। या ठिकाणी पत्रकार, त्याचबरोबर स्थानिक नागरिक, महापालिका कर्मचारी, वन विभागाचे जवान, नॅशनल पार्क मधली एक रेस्क्यू टीम आणि त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान उपस्थित आहेत। पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। बिबट्याने पळून जाऊ नये, कुणाला आणखी कोणाला जखमी करू नये आणि बिथरून घाबरूनही जाऊ नये यासाठी सगळेच एकत्रित प्रयत्न करतात असं दिसतंय। अजूनही बिबट्या पारिजात इमारतीमध्येच आहे। इमारतीमधल्या एका घराच्या स्वयंपाकघरामध्ये लपून बसलेला आहे। स्वयंपाकघरात जागा अडचणीची असल्यामुळं या ठिकाणी वन विभागाचे कार्यकर्ते पोहोचू शकत नाहीयेत आणि पोहोचू शकत नसल्यामुळं त्यांना रेस्क्यू करणं थोडंसं जिकिरीचं होऊन बसलं। आपल्यासोबत मनोज तांबे जोडले गेलेत। मनोज, या ठिकाणी स्थानिकांनी गलका केल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसही सुरक्षा राखायचं काम करतायत। आताची नेमकी अपडेट काय आहे? बरोबर आहे, सकाळपासून या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। मात्र ही गर्दी वारंवार वाढत असल्यामुळे आता पोलिसांना, ज्या लोकांना मज्जाव करण्यास सुरुवात केलेली आहे, ही जी गर्दी वाढलेली आहे ती पोलीस आता ही हटवण्याचा प्रयत्न करतात। मात्र
जे स्थानिक नागरिक आहेत यांनी या ठिकाणी गर्दी वाढवलेली आहे. मात्र वारंवार पोलिसांकडून बोललं जात असलं तरी या ठिकाणी जी गर्दी आहे ती हटली जात नाहीये. मात्र ही जी गर्दी आहे जर या ठिकाणी अनुचित प्रकार घडला किंवा जर बिबट्याला बाहेर येत असताना जर अधिक गर्दी वाढली तर नक्की त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनाने गर्दी हटवावी असं देखील बोललं जात आहे. मात्र लोकांची गर्दी वाढत असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचं देखील या नागरिकांकडून ऐकलं जात नाहीये. मात्र तब्बल 4 ते 4.5 तास आता व्हायला येत आहे तरी बिबट्या जो आहे तो जेरबंद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासन असेल, संजय गांधी नॅशनल पार्क युनिट असेल, प्राणी मित्र असतील या ठिकाणी सज्ज आहेत, अग्निशमन जवान सज्ज आहेत, या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप देखील या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये अपयश येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज, मला सांगा, इथे बिबट्या कोणत्या घरामध्ये कितव्या मजल्यावर लपलेला आहे आणि बिल्डिंग मधल्या इतर घरातली माणसं खाली उतरवलेली आहेत का ती आपापल्या घरामध्येच आहेत? बरोबर, परिसरात जी इमारत आहे या इमारतीच्या A-Wing 101 रूम नंबर मध्ये ही हा जो बिबट्या आहे तो बिबट्या लपलेला आहे. त्याच्यामुळे जे वरचे रूम आहे, 2रा मजला, 3रा मजला आणि 4था मजला, या 4थ्या मजले जे नागरिक आहेत ते वरच आहे. त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना दरवाजे, विंडो जे आहे ते पूर्णतः बंद करण्यास सांगितलेलं आहे. मात्र तळमजला आणि पहिल्या मजल्याचे जे लोक राहत होते त्यांना अग्निशमन विभागाच्या माध्यमातून खाली करण्यात आलेला आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे. त्यामुळे महत्वाची बाब म्हणजे परिसरात A-Wing आणि B-Wing ज्या इमारती ह्या जवळजवळ असल्यामुळे एकंदरीत जे युनिट आहे त्यांना या दिवसाला जेरबंद करण्यासाठी अडचणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आपण पाहू शकतोय की इमारतीमधला पहिला आणि 2रा मजला खाली केलेला आहे, मात्र 4थ्या मजल्यापासूनचे नागरिक या ठिकाणी बिल्डिंग मध्येच उपस्थित आहेत.